स्वामी समर्थ. मी आर्या. आज आपण आलेलो आहोत मार्कंडेत. याचे कारण आपण आपल्या चॅनलवर तर घरगुती जेवणाचे हॉटेल, अजून व्हेज नॉनव्हेज चायनीजचे हॉटेल सगळे दाखवले, पण तंदुरीचं आपण एकासुद्धा हॉटेलला गेलो नाही. म्हणून आज आपण आलेलो आहोत मार्कंडेतील नेफेल रेस्टॉरंटला. चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया. आता मम्मी, गाथा, बाबा आम्ही सगळे झालोच. चला. आपण काय मागवलं सर? फ्राईड राईस सूप मागवला. पहिल्या वेळेस आला सर. कसं काय वाटतं? खूप सुंदर. म्हणजे टेस्ट कशी आहे? आम्ही सुद्धा आलोय, म्हणजे खूप सुंदर ते असेल याच उद्देशाने आम्ही पण आलोय. त्यांच्याकडनं या ठिकाणी चांगला. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? आम्ही पण पहिल्यांदा घेण्यासाठी आलेलो, परंतु हे पूर्वी गोलकोटला होते. हां, त्याच्यामुळे रेसिपी खूप छान आहे. तर त्यांनी प्रत्येकाने येऊन इथे आस्वाद घेतलं पाहिजे, त्यानंतर त्याची मतं कळेल. हो, निश्चित निश्चित. तर तुम्ही या ठिकाणी पहिले सुद्धा याचा आस्वाद घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट चांगली टेस्ट असल्यामुळे तुम्ही इथं आलेला आहात. आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हे सांगू इच्छितात की खूप चांगली टेस्ट आहे. आणि तुम्ही सर्व इथं आल्यावरच तुम्हाला या मैफिलीमध्ये बसायची संधी मिळणार आहे. आणि मैफिलीमध्ये सर्व हे टेस्ट आहे. तंदुरी वगैरे खूप काही आहे. हां, म्हणजे तुम्ही आता हे आता आम्ही पार्सलमध्ये चिकन तवा पण घेतो. चिकन तवा पार्सल घेतो. म्हणजे तुम्ही बरेच मला वाटते इथे सर्व वस्तू टेस्ट केलेल्या आहे आणि खूप सुंदर अशी टेस्ट आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा आता थोड्या वेळात आता तुमच्या सांगण्याप्रमाणे सुद्धा आस्वाद घेतोय. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार सर. आपण कुठून आला सर? मी बहादूर शेखवरून आलो. बहादूर शेखवरून आला. आपलं नाव कसं? सलमान अब्दुल हमीद राठोड. पहिल्या वेळी रेस्टॉरंट आलं सर आपण? पहिल्या वेळी पण आलो, काल पण येऊन गेलो. आज पण येऊन गेला? येऊन गेलो 100%. आणि काल आलो होतो पण एकटाच आलो होतो. हां, आता पूर्ण फॅमिलीला जेवण आलो. तरी काल एक खाऊन गेलं काय ते म्हणजे बघून गेलं? 100% खाऊन खाऊनच गेलं. आम्ही ना आज तुम्ही आज स्पेशली जेवण फॅमिलीला घेऊन आले. मी पण काल आलेलो, पण परत आता मी फॅमिलीला घेऊन आलोय. आज काय मागवले सर आपण? ॲक्च्युली सर कसं आहे, आपण चायनीज तर रेग्युलर खातो. बरोबर. आज मी इंडियन डिशेसवर जास्त इफेक्ट घेतो. होय ना? पण इंडियन डिशेसवर कसं आहे, मोस्टली आपण जे हॉटेल्स वगैरेमध्ये जे खातो बरोबर. तो जो टेस्ट आहे त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट, प्लस रेटसुद्धा कमी आहे. बरोबर. हा एक सॅटिस्फॅक्शन आहे. आणि मुळात एक जर बघायला जर गेलात तर आपण इंडियन रेसिपीजवर जास्त मुळात थोडक्यात असा बघायला जर गेलो तर आपण खात नाही. बरोबर. आता याच्यात एक उदाहरण देतो. आता आपण मी मटनचा जो मागवलं हां. स्पेशल फॉर मी, म्हणजे अगदी एक वेगळंच काहीतरी थोडं होतं. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर यांचा जे मेन जे प्रेम आहे तर बघायला जर गेलात तर एकतर तो आपला भावच आहे. बरोबर. भाव आहे म्हटल्याच्या नंतर यांनी बेसिकली हे एक जो नाव जो त्यांनी जो दिलाय ना, Unique. हा वेगळेच आहे. युनिक हा युनिक. फर्स्ट टाइम आपल्या चिपळूणमध्ये आपण पर्सनल बघायला आहे. निश्चित निश्चित. आता आपण तंदुरी प्रत्येक प्रकारची खातो, पण इथे जी तंदुरीचा जो टेस्ट आहे म्हणजे त्या लोकांना जो आपले घरगुती मसाले जे वापरलेत त्याचा. आता बेसिकली काय माझं जेवण झाला होता हां. तरी स्वतःची हायलाईट करा, या रेसिपीसाठी मला परत थांबावं लागलं. आणि ही रेसिपी मी माझ्या मिसेससाठी मागवली. माझ्या पोराला जी आवड आहे होय ना? त्यामुळे. आणि एक मी फक्त एक पर्सनल लेवलला एक देऊ शकतो, म्हणजे एक कमेंट थोडक्यात म्हणलं की आपल्या चिपळूणमध्ये बरेच हॉटेल्स आहेत. बरोबर. बरेच बरेच हॉटेल. पण निश्चित तुम्ही या हॉटेलला भेट द्या.
तुमच्या फॅमिलीसोबत पण द्या, पर्सनलमध्ये पण द्या, फ्रेंड्समध्ये पण द्या आणि 100% हमखास तुम्हाला त्याचा ज्ञान पण भेटेल आणि एक टेस्ट पण भेटेल आणि एक प्रेम पण भेटेल. प्रेम पण, कारण मैफिल इथे येऊन आणि सर्वांनी नावच आहे, बसवा. नावच मैफिल ते वेगळं आहे. युनिक नाव ठेवलेलं आहे. शेटना पण म्हटलं तुम्ही मैफिल नाव ठेवले, त्यामुळे सर्व मित्र मैत्रिणी आपल्या फॅमिलीची मैफिल बसण्यासाठी नक्कीच या ठिकाणी मैफिल रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या. अवश्य भेटते, 100% भेटते. आणि सर तुमचा एक मनापासून एक आभार करू इच्छितो की तुम्ही जे करताय आज आपल्या ह्या गोष्टीमध्ये ना सर, मी पण बघितलं आहे, मी पण एक सेल्स मॅनेजर आहे. टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरमध्ये मी सेल्स मॅनेजर आहे. पण जेव्हा आपण कुठली गोष्ट करायला जातो, आपल्याला एक आपल्या आवामतर्फे एक माझा एक पर्सनल मॅसेज आहे. ते लोक आम्हाला थोडंसं जरी कमीपणा समजतात की आपण हे लाईव्ह वगैरे देतो, एक फेमस होण्यासाठी, पण आपला ते उद्योग नाही आहे. ह्या गोष्टी सगळ्यापर्यंत पोचले पाहिजे. सगळ्या मित्रांपर्यंत आपल्या सर्व आपल्या चिपून वासियांना हे नवीन काहीतरी खायला युनिक मिळावं, हाच आपला उद्देश आहे. आणि हा खूप छान या ठिकाणी आणि त्याने हे उपक्रम तुमच्या राबवलेला आहे. माध्यमातून हे पोचते, यासाठी माझे पर्सनल तुमच्यासाठी आभार आहे. म्हणजे तुम्ही जे करताय, भले काही असेल सर, या करण्यासाठी आता तुम्ही येतं तुम्ही फक्त इंटरव्ह्यू घेताय, याला एडिटिंग करणं, अजून याला बऱ्याचशा गोष्टींना हायलाईट करणं हे तुमचं काम असतं. पण त्यासाठी तुमचे आभार आहेत की धन्यवाद. त्यांना तेवढं नाही, आणि असं प्रोत्साहन या ठिकाणी प्रत्येक बिझनेसला, कोणताही बिझनेस असो, हॉटेल लाईन असू दे किंवा आता आम्ही हे जे यूट्यूबचे जे व्हिडिओ बनवतो त्याला सुद्धा माणसांचा जेवढा प्रतिसाद चांगला मिळेल तेवढी खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद सर. आपण कुठून आलात? आणि आता जेवण कसं वाटलं? एक नंबर. तुम्हाला अजून खातोय हे जेवण एक नंबर आहे. आम्ही इथूनच मित्रांनो, आपण आता मैफिल रेस्टॉरंटच्या किचनमध्ये आलेलो आहोत. भैया ये क्या है? ये चिकन तंदूरी है, ये तंदूरी मलाई लेक है, मलाई टिक्का है, चिकन पहाड़ी टिक्का है, चिकन क्लासिक टिक्का है और ये चिकन जो है लेग पीस है. लेग पीस है. और ये क्या बन रहा है वो? इसके सीख बनता है, चिकन का मटन का सीख बनता है, टिक्का बनता है. और ये रोटियाँ बन ये तंदूरी रोटी बनती है, वो तंदूर है. तंदूर ये रोल्स बनते हैं, तवा रोल, गवे पे रोल. तवा चिकन वैसा रोटी बनता है. ये सब तवे पे बनते हैं ना सब तवे पे बनता है. ये गर्मा गर्म चिकन जैसे भुना रहता है, मटन भुना रहता है, भेजा रहता है, कलेजी रहता है, हाँ. सब तवे पे बनता है. तवे पे बनता है. जैसा ऑर्डर आहे तसा जी, वैसा गरम कर बना 5 दीजिए. मिनट 7 मिनट लगता है बनने में. बनने में. हाँ, फ्रेश एकदम बना के देते हैं. भी है ना ऊपर का हल्का सा तेल और वो शूट करने के लिए, और उनको है ना इसका मलाई टिक्का लगा के देखे करेंगे. दोनों वाला वेज इसने का सेपरेट है इनका ये तो चिकन सीख चिकन सीख है. डिसीशन मलाई टिक्का, चिकन मलाई टिक्का, चिकन मलाई टिक्का. ये चिकन मलाई लेग, चिकन मलाई लेग. चिकन मलाई लेग, ये चिकन पहाड़ी टिक्का, चिकन पहाड़ी टिक्का. ये चिकन टिक्का, चिकन तंदूरी टिक्का है. चिकन तंदूरी टिक्का. मलाई टिक्का देना है. पहिली डिश आलेली आहे म्हणजे कोरियन सूप. त्याच्यात नूडल्स आहेत, चिकन आहे
आणि व्हेजिटेबल्स आहेत ते आपण मी खाऊन बघतोय मस्त गरमागरम आहे. काय खायचंय? एक नंबर आहे. चिकन व्यवस्थित शिजलं आहे म्हणजे सगळंच व्यवस्थित शिजलं आहे. व्हेजिटेबलचा एकदम इक्वल फ्लेवर येतो आहे. नूडल्स पण आहे त्याच्यात हो 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 हो. खूप प्रतिम आहे. तर बाबा पण टेस्ट करताय. मला टेस्ट करा. पहिला घाताला काय नाही गाता कसं आहे? गाता कसं आहे सूप? छान. गाता कसं आहे? एक नंबर. आता मी पण टेस्ट एक करतो. नंबर. मस्त एकदम सूपची टेस्ट आहे अतिशय उत्तम. सर्व नूडल्स व्हेजिटेबल चिकन असं सर्व मिक्स आहे त्याच्यामध्ये. तिला पण द्या. गरम असेल. चला तर मित्रांनो आपली आता सेकंड डिश आलेली आहे म्हणजे मस्त तंदुरी चिकन. बघा मित्रांनो 4 पीस आहेत. मस्त मिंट चटणी कोबी हे वरनं डेकोरेट केलेलं आहे कोथिंबीरने. मी आता पहिला वाईट घेतो मस्त मिंट चटणीमध्ये बुडवून. एक नंबर टेस्ट आहे. तंदूरचा जो टेस्ट आहे म्हणजे जो आता आपण भाजतात तो तर एकदम खिलून येतो आहे. खूप छान टेस्ट आहे. आता मी कोबी पण टाकून एकदा ट्राय करून बघतो. कोबीने अजून एक टेस्ट वाटते. चिकन प्रॉपरली शिजलेलं आहे हे बघा मित्रांनो. परफेक्ट स्पायसी थोडंसं सॉर पण म्हणजे आंबट पण थोडासा फ्लेवर येतो आहे. बाकी ओव्हरऑल मस्त आहे. आणि चिकन तंदुरी टेस्ट केली. आता मी सुद्धा चिकन तंदुरी टेस्ट करतोय. तिला पण द्या जरा बाई. गाथ्याला पण द्या. आता पण मागतोय चिकन. आता कसं आहे? तुम्ही सांगा कसं आहे. मस्त टेस्ट आहे एकदम. छान टेस्ट आहे. चला तर मित्रांनो आता चिकन मलाई गार्लिक चिकन आता मी ट्राय करतोय. पहिली बाईट घेतो. सुंदर अशी टेस्ट आहे. मलाई मारून चिकन एक नंबर तंदुरी चिकन. नमस्कार. आपल्या सोबत आहेत मैफिल रेस्टॉरंटचे मालक. ते त्याचं नाव कसं? सिद्धेश वळवडे. हां. आपण हे रेस्टॉरंट आता खरी चालू केलं? हे आत्ताच 26 नोव्हेंबर ओपनिंग झाली. 26 नोव्हेंबरला म्हणजे एक आठवडा दीड आठवडा दीड आठवडा झाला आहे. पण जो कस्टमरचा जो रिस्पॉन्स आहे तो वाटतं की एकदम किती वर्षापूर्वीचं जुनं सगळ्या कस्टमरचं ओळखीचं रेस्टॉरंट आहे असं वाटायला लागलं आहे. तर येणारे कस्टमर इकडे एकदम जुना पण देतात आपल्याला. मला वाटतं मी कस्टमर ते काय बाहेर घेते ते म्हणायला लागले की अगोदर आपलं ॲक्च्युली माझा जो पार्टनर आहे ना ऑलरेडी या इंडस्ट्रीमध्ये तो 7-8 वर्षापासून करतोय. तो ऑलरेडी एक हॉटेल जुनं तडच्या इकडे होतं. हां आता आम्ही दोघांनी मिळून इकडे आम्हाला एक स्पेस चांगली भेटली. एरिया चांगला आहे. काहीतरी नवीन द्यायचं इथं लोकांना म्हणून आम्ही हा इथे चालू केलेला. चिपळूणकरांना नवीन मैफिल म्हणजे मैफिल इथं एकत्र येऊन सगळ्यांची बसावी. त्या तुम्हाला हे नाव युनिक कसं काय सुचलं मैफिल? ते मी ह्याच्यामागे मोठा हे बघायला गेला तर मी प्रचंड नावं शोधत होतो. बरोबर. आणि समीरनी काही शॉर्टलिस्ट केला होते, मी काही शॉर्टलिस्ट केले होते. त्यातनं मला आवडत होते, त्यांनी काहीतरी सजेस्ट केलेले हां आणि मी काही सजेस्ट केलेले त्याला काही आवडत नव्हते. आवडत नव्हते. बरोबर. असं दोघांच्या ह्याच्यामधनं आणि मग रँडम आम्ही सगळ्यांना पाठवत गेलो की बाबा हा कसं हे कसं. माझ्या मोठ्या भावानी मला हे एक नाव जनरली पाठवलं की बाबा हे नाव कसं वाटतं. आणि मग मी ते समीरला शेअर केलं की म्हटलं हे नाव कसं. समीरचं पण एकदम विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड समीर कसं होतं की
अरे यार कॅची पण आहे आणि मला पण आवडलं. हा मीही त्याच्यावर ओके होतो. तर त्यामुळे म्हणजे दोघांचं नाही ते तुमच्या भावाचं महफिल हे नाव हा, दोघांनाही दोघांनाही आवडलं. आणि आम्हाला सुद्धा खूप आवडले कारण काय बघतोय ते इथे मैफिलीत बसतात सगळे म्हणजे तेवढं ऍक्च्युली पॉईंट असतो होता की सगळे मित्र किंवा सगळ्या फॅमिलीची पहिली एकत्र येऊन त्यांच्या या तुमच्या या सगळ्या रेस्टॉरंटचा आस्वाद घ्यावा अशी तुमची सर्वांची इच्छा होती आणि ही असं मला ते चालूच झालेली आहे ती मैफिल बसायला. रोज मी बघतो इथं जाते मी म्हटलं आज टेस्ट करावीच मैफिलची. आपल्या इथं स्पेशलिस्ट स्पेशल मेनू काय आहे? ॲक्च्युली आपल्या इकडं स्पेशल मेनू म्हणजे आपण चिकन कढाई, मटन कढाई, नमकीन गोश्त हे आपले वन ऑफ द बेस्ट डिशेस आहेत. बरोबर पण त्याचा सीन कसं आहे की ते खूप स्लो कुक होतात आणि त्याला खूप स्लो कुक करावं लागतं. बरोबर आहे. ते जनरली आत्ता आपण एका टेबलवर ऑर्डर दिलेली आहे. आता जर तुमची ऑर्डर बनेपर्यंत तुमची असेल ना तर एकदा जाऊन त्याचा एक छोटासा व्हिडिओ देऊन बघा. हां तो जनरली पूर्णपणे त्यामध्ये स्पायसेस फारसे जाते. टोमॅटो जातो, स्लाइस चिलीज जातात आणि बोलतात ना नॉर्मल मसाले जातात. त्यामध्ये बाकी फारसं काही हे नाही. पण ती एकदम ऑथेंटिक डिश आहे असं मी एखाद्या वेळेस बनवू शकतो. बरोबर पण त्याला वेळ थोडासा म्हणजे ती कम्प्लीट स्लो म्हणजे त्याचा टेस्ट येण्यासाठी त्याला त्या पद्धतीने तुम्हाला ते माहिती त्या टाइम स्पॅनमध्येच बनते ती. तुम्ही म्हणाल की आता मला ही घाईमध्येच पाहिजे तर ती बनवू शकत नाही. बरोबर आहे. त्यानंतर आपण चिकन ऑइस्टर चांगलं आहे आपल्या एकदा स्टार्टर्समध्ये किंवा कोरियन सूप आपलं वन ऑफ द बेस्ट सूप आहे. कोरियन सूप व्हायचं कोरियन काहीतरी थोडाफार युनिक मला चिपळूण करायला नवीन काहीतरी खा तुम्ही डिश देत आहे. नवीन मी आज पहिल्यावेळी नावं ऐकली कारण का मी जास्त या डिश ट्राय केलेल्या नव्हत्या म्हणून म्हटलं की तुम्ही जसं मी फक्त खायचं शौकीन आहे. मलाही फारसे डिश हे सगळे इन्व्हेन्शन्स वगैरे म्हणा किंवा हे काहीतरी नवीन ट्राय करायचं आणि हे सगळं जे काय आहे ते समीरच्या डोक्याने आणि त्याच्या ह्याच्यात तो इंडस्ट्रीमध्ये असतो. तो स्वतः सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या डिश मारतो तो काही ना काहीतरी नवीन ट्राय करत असतो. तिकडे गेल्यानंतर हे टेस्ट केलं की मग ह्याला काही मग त्यामध्ये स्वतःची काहीतरी इन्व्हेन्शन टाकून स्वतःचे काहीतरी वेगवेगळे फ्लेवर्स टाकून मग तो एक एक डिश त्याला गिनीपिक्स म्हणून आम्ही बनतो. बनवायचे आणि रोज रात्री आम्हाला इथं ट्राय करायची. बरोबर आहे. मग दुसऱ्या दिवशी नॉर्मल गेलं की समजायचं की ही डिश ओके झाली फिक्स झाली म्हणजे आपली म्हणजे काहीतरी नवीन युनिक देण्यासाठी या ठिकाणी मैफिल हे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आपल्या मित्रांनी. आणि आपलं रेस्टॉरंट टायमिंग कसं काय किती वाजता? आपण जनरली सकाळी 11 वाजता चालू 11 करतो. वाजता चालू करतो. दुपारी बघते 3 ते 5च्या मध्ये आपण बंद असतो बंद असतो आणि त्यानंतर 5 पर्यंत चालू करतो किंवा आपण 12 12:30 म्हणजे पार्सल सेवा सुद्धा आपण 2 किलोमीटर आपण स्वतःहून सगळ्यांना डिलिव्हरी म्हणजे फ्री डिलिव्हरी 2 किलोमीटरमध्ये असेल तर पार्सल डिलिव्हरी सुद्धा आपण देतोय. आता तुम्हाला या ठिकाणी हा कस्टमरचा रिस्पॉन्स कसं काय आठवड्यामध्ये? प्रचंड चांगला आहे. प्रचंड प्रचंड चांगलं आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही 7-8 लोकांची टीम घेऊन करायचं काम असं डिसाईड केलं होतं. त्यामुळे माझं असं होतं की 7-8 लोक मला होतं. बरोबर सगळ्यांचं पण असं होतं की 7-8 लोक आपल्याला सफिशियंट होऊ शकतात. पण एकंदरीत ज्या हिशोबाने बघायला किंवा टेबलवर ज्या हिशोबाने बघायला गेलं तर मला असं वाटतं की अजून थोडंफार ठीक वाढवावी लागेल. कारण का सर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. थोडंसं महिला वर्गांचा उपवास चालू आहे. त्या जर तुटून पडल्या की तुम्हाला टीम करावी लागेल. थोडीशी टीम वाढवावीच लागेल कारण की आत्ताच रिस्पॉन्स एवढा चांगला आहे. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात शक्यतो नॉनव्हेज थोडंसं हिंदू धर्मामध्ये कमी खाल्लं जातं. त्याच्यामुळे जो संपला की तुम्हाला या ठिकाणी अजून ते निश्चित भेटणार. आणि आमच्या देसाई डायरीज कडून तुम्हाला सर्वांना या बिझनेससाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. चला तर मित्रांनो आता मम्मीची बेस्ट डिश आलेली आहे म्हणजेच पनीर गार्लिक मलाई. कशी आहे मम्मा? अगं बोल काहीतरी. पनीर पण व्यवस्थित फ्राय केलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची, बटर आणि पनीर मस्त असं त्याचा म्हणजे एकदम मिक्स असं आहे ना. खातेवेळीच असं वाटतं की तोंडात घातल्या पटपट गिळावं आणि फिनिश करावं. ओके. आर्या आता या ठिकाणी रिव्ह्यू देण्यासाठी आलेलेला आहे. प्लीज शेअर युअर ऑनेस्ट रिव्ह्यूज. आता मी पण माझा ऑनेस्ट रिव्ह्यू देतोय.
दिलेलं आहे हां. आणि इथे मी आता लावतोय. बघा मित्रांनो, खूप सारे ऑलरेडी इथे रिव्ह्यूज पण आहेत. हां. खूप छान छान रिव्ह्यूज आहेत. आता इथून दिसते डिलिशियस फूड वगैरे सगळे छान रिव्ह्यूज. आता मी पण माझा रिव्ह्यू दिला आहे. तुम्ही सुद्धा या आणि आपले बेस्ट रिव्ह्यूज द्या या ठिकाणी. सगळ्या डिश ट्राय करा. आणि आपले रिव्ह्यूज इथं तुम्ही देऊ शकता, ऑनेस्ट रिव्ह्यूज. मित्रांनो, आमचं आता पोटभर खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आम्ही आता हॉटेलच्या बाहेर आलो आहे. तुम्ही पण या मेहफिल रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या. इथला तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो. चिपळूण बाजार आहे मार्कंडीमध्ये, त्याच्या बरोबर समोर चिपळूण बाजारच्या समोर हा मेहफिल रेस्टॉरंट लोकेटेड आहे. तुम्ही पण इथे देखील नक्कीच भेट द्या. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय.